वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावणी कपाळी माती घे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे घे ममता मायेची रे सोबतीला मातीचा गंध जरासा घे सोबतीला रामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू श्रीदेवी सातेरी, श्रीदेव सोमेश्वर आणि रंगदेवता यांच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच सर्व दिंडी प्रेमींना विनम्र अभिवादन करून श्रीदेव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ वेतोरे गुरवटेवाडी सहर्ष सादर करीत आहोत भव्य दिंडी चित्ररथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली। विश्वाचे ते अर्थ जिथे विसावले विश्वाचे ते अर्थ जिथे विसावले विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले ते हे तीर्थ झाले माऊलीचे मागे माऊली गे तान पसा मागे माऊली गे इंद्रायणी सांगे इंद्रायणी सांगे इंद्रायणी सांगे कथा योगियांची जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली। सांगया काय झालं बाळा? गुरुबाई, आपल्या सर्वांपासून दूर जाणं मनास सहन होत नाहीये. पण मनाने दूर जायचंच नाहीये, देहाने दूर होणं हा या इहलोकीचा नियम आहे. तो अमान्य करून कसं चालेल? मी आहे तुझ्यासोबत.
तुला केव्हाही माझी आवश्यकता भासली फक्त डोळे मिट, मी दिसेन तुला. आपण सर्वांनी मला खूप माया दिली. आपल्या सहवासात मला कुटुंबाची सावली मिळाली. प्रेमाने भरवलेल्या दशम्या खाताना पोट आणि मन दोन्ही तृप्त झालं. तुमच्या साऱ्यांचे कितीही आभार मानले तरी ते कमीच पडतील. गुरुमाई, आशीर्वाद दे. काही काळ इथे विसावा घेऊ, मग पुढे जाऊ. जशी आपली इच्छा. शंभो शंकर शिवशंकर, शंभो शंकर शिवशंकर. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय, मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय, नंदीश्वर प्रमथनाथ माहेश्वराय, मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय, तस्मै मकाराय नमः शिवाय. पाहिलं, जो निसर्ग माझ्या शब्दावरती ऋतू बदलायचा तो आता कोणाचंही ऐकायला लागलाय. नाही, हे असं नाही चालणार. योग्याचे वस्त्र घातले आणि 4 मंत्र मुखोदित केले म्हणजे कोणी योगी होत नाही. त्याला 1400 वर्ष तप करावं लागतं, त्याग करावा लागतो. परंतु प्रत्येकाच्या त्यागाचा आणि तपाचा काळ हा निराळा असतो. कुण्या साधकाला काही काळातच सिद्धी प्राप्त होते, पण काहींना 1400 वर्ष तपश्चर्या करावी लागते. परंतु शेवटी साध्य होणारा परिणाम हा एकच असतो. जो अभिषेक मी केला तुम्हीही तोच केला असतात. नाही, कदापि नाही. जेवढी तपश्चर्या कठोर असते तेवढीच प्राप्त झालेली सिद्धी प्रखर असते. अरे, तुझ्यापेक्षा मोठ्या धारेचा आणि अखंडित दुग्धाभिषेक मी करू शकतो. शिवोहम शिवोहम, प्रचंडम प्रकुष्ठम प्रगल्भम परेशम, अखंडम अजम भानुकोटी प्रकाशम, शूल निर्मूलम शूलपाणिम, भजेहम भवानीपतिम भावगम्यम. शिवोहम शिवोहम, शिवोहम शिवोहम. तुम्ही मला कमीपणा दाखवण्यासाठी हे करत आहात, पण मी नेमकं काय करू शकतो याची तुम्हाला कल्पना नाहीये. या उपमर्दाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. या दैवी पोरांकडे बघण्याची तुझी पात्रता नाहीये. आणि तुझी त्यांच्या सवय राहण्याची. सांगया थांब.
मी आवरतो माझं माझं. काय झालं ज्ञानेश्वरा? तू जा. माझं काही चुकलं का ज्ञानेश्वरा? मी समजलो नाही. ते तुझं तुलाच कळायला हवं ना. गुरुदादा आत्ता येईल स्नान करून. अजूनही तू पाणी आणलेलं नाहीयेस. जातो, आता लगेच जातो. म्हणजे तू आत्ता जाणार? इतका वेळ काय करत होतास? ज्ञानेश्वरा, मी आवरावर करत होतो. काय आवरावर करत होतास? सारं काही तर गुरुदादा आणि मीच करत असतो. तू नुसताच असतोस आमच्यासमोर. आम्हाला काय हवं आणि काय नको हे विचारण्याशिवाय तू काय करतोस अजून? आता असा शुंभासारखा काय पाहत राहिलायस? जा, जाऊन पाणी घेऊन ये. अरे या देहाला काहीतरी कष्ट पडू दे. आधी ज्ञानेश्वर या शब्दात आणि स्वरात माझ्याशी कधी बोलले नाहीत. आजच काहीतरी चुकलं असेल. काय निवृत्तीनाथ, आपण आलात पण स्नान करून? मला क्षमा करा, मी आपल्यासाठीच पाणी आणायला चाललो होतो, पण मला विलंब झाला. आपण क्रोधित होऊ नका, मी आता लगेच पाणी घेऊन येतो. सांगाया शांत हो. अरे किती करशील? असं मी पाणी आणतो, तू विश्रांती घे. दे माझ्याकडे. नाही नाही, आपण आराम करा. काही काळच उरलाय आपल्या सहवासाचा. या काळात मला आपली जितकी जमेल तितकी सेवा करू द्यावी. खरी सेवा ही हरिनामाची असते. माझं ऐक, तू विश्रांती घे. मी आणतो पाणी. अहो पण दे माझ्याकडे. गुरुदादा चांगया आला की आपण निघूया. चांगया, तू पाणी कुठे? चांगया, अरे मी काय विचारतोय? ज्ञानेश्वरा, मला क्षमा करा. क्षमा करा? अरे आता क्षमा मागून काय उपयोग? काम पूर्ण केलं नाहीस ना? हो हो, मी निघालो होतो, पण काम पूर्ण झालं का? अरे कावड कुठे आहे? निवृत्तीनाथाने आग्रह केला म्हणून त्यांच्याकडे कावड सोपून आलो. वा, गुरुदादाने आग्रह केला आणि तू कावड सोपून मोकळा झालास. नुसता कामचुकार झालायस. एकही काम धड करायला नको. असो, दादा आला की आपण निघूया. बघ चांगया, अरे किती अवधी झाला तरी अजूनही गुरुदादा आलेला नाहीये. अरे तुला कसलं भान आहे की नाही? पण ज्ञानेश्वरा, माझं ऐकून तरी घ्या. मला काही एक ऐकायचं नाहीये. आत्ताच्या आत्ता आपण गुरुदादाला शोधायला जातो. चल. सांगया, गुरुमाई, तुम्ही? मी म्हटलं होतं ना, मी आहे तुझ्या सवे. नुसते डोळे मिटलेस तरी दिसेन मी तुला. गुरुमाई, हे सगळं काय घडतंय हेच कळत नाहीये मला. काय कळत नाहीये? गुरुमाई, आपण सारं जाणता. हो, पण मला तुझ्याकडून ऐकायचं असेल तर? माझं काही चुकलंय का? असं का वाटतंय तुला? ज्ञानेश्वर माझ्याशी ज्या स्वरात आणि शब्दात बोलतात त्यावरून माझं नक्की काहीतरी चुकलंय. सांगया, प्रत्येक परिस्थिती मागे विधात्याची काहीतरी योजना असते. आत्ताही तसंच काहीतरी असेल, त्याशिवाय ज्ञानदादा तुझ्याशी असं वागणार नाही. निवृत्तीनाथांवरती जी आपत्ती कोसळली ती माझ्यामुळे, असं मला सारखं वाटतंय. मी अपराधी आहे या भावनेने मन अस्वस्थ होतंय. अस्वस्थ मनच नव्या मार्गाचा शोध घेतो. ही तुझी परीक्षा समज. आजवर जे काही शिकलास त्याचं सार उलगडण्यासाठीचा हा काळ आहे. गुरुमाई, पण
ज्ञानेश्वरा, हा तोच योगी ना काल दुग्धाभिषेकाने ज्याने ठाऊक आहे मला. ह्या अशा ढोंगी माणसांना परत आयुष्यात भेटू नये असं वाटत होतं. सांगया, अरे साऱ्या गोष्टी मनाजोगत्या घडत नाहीत आणि घडूही नाही, नाहीतर जगण्यातला सारा शोधच संपून जाईल. दुःख आहे म्हणून सुखाला मोल आहे, तम आहे म्हणून तेजाचं महत्व टिकून आहे, आणि रात्र आहे म्हणून पहाटेची वाट पाहावीशी वाटते. आपण यांना गुरुदादाबद्दल विचारूया. ज्ञानेश्वरा, यांचं सहाय्य घेणं म्हणजे सांगया, अरे अहंकारापायी एखादा मार्ग नाकारून अपयश येण्यापेक्षा शक्य ते सारे मार्ग जर अवलंबले तर यत्न केल्याचं समाधान तरी मिळतं. स्वामी, हे माझे गुरु ज्ञानेश्वर. पोटा आणि तुझ्यासारख्या म्हाताऱ्याचं गुरु. बाह्य रूपाने जगाची परीक्षा करणाऱ्यांना कधीच कळणार नाही माझ्या गुरुची महती. आणि आपण जर पुन्हा सांगया, थांब. स्वामींच्या दृष्टीने आपण याचक आहोत. आपल्याला त्यांच्या सहाय्याची आवश्यकता आहे. स्वामी, मी आपल्याला विनंती करतो, माझा गुरुदादा कुठे आहे हे जर आपणास ठाऊक असेल तर कृपया मला सांगा. होय, आम्हास ठाऊक आहे तुझा गुरुदादा कुठे आहे ते, आणि आता तो ज्या अवस्थेत आहे ती सुद्धा माझीच करणी. म्हणजे तुझ्या गुरुदादामुळे माझ्या साधनेमध्ये व्यत्यय आला, आणि त्याचं शासन म्हणून मी त्याचं रूपांतर एका वृक्षामध्ये केलेलं आहे. या पोराचा भाऊ पुन्हा मनुष्य रूप धारण करू शकतो, पण त्यासाठी हवी असलेली सिद्धी ही केवळ आणि केवळ आमच्या जवळ आहे. सिद्धी आणि बुद्धीबद्दल तू मला नको शिकूस. तुला संपायला मला एक क्षणी लागणार नाही, आणि मग तू आणि तुझ्या सिद्ध्या दोन्ही संपतील. सांगया, अरे आवर स्वतःला. अशा परिस्थितीतही स्वतःचा संयम टिकवून ठेवणं हीच योगियाची खरी खूण आहे. स्वामी, आम्ही आपल्या साधनेत व्यत्यय आणला याबद्दल मी मनापासून आपली क्षमा मागतो. परंतु माझा गुरुदादा म्हणजे माझं सर्वस्व आहे. मला त्याच्यापासून असं तोडू नका. मी आपल्याला विनंती करतो, मला सहाय्य करा. पाहिलंस पाहिलंस, तुझ्यापेक्षा हे पोरग जास्त विचारी आहे. मी करीन तुझ्या गुरुदादाला पूर्ववत, पण त्यासाठी सूर्यास्ताच्या आधी एक कार्य पूर्ण करावं लागेल. मी त्यासाठी सिद्ध आहे. तू नाही, तुझ्या या शिष्याने ते कार्य करावयाचे आहे. कारण आमच्याशी बोलताना याचा संयम ढळला, त्यामुळे त्याचं प्रायश्चित्तही त्यालाच घ्यावं लागेल. पण जर का तसं झालं नाही तर तुझी आणि तुझ्या गुरुदादाची भेट होणं शक्य नाही. ज्ञानेश्वरा, करेन. तुमच्यासाठी मी सर्व करेन. उत्तम. मग ऐक, एक गाय शोध, दिवसभर तिला चारा पाणी कर, तिचं दूध काढ, पण तेही तिच्या संमतीनं. त्यानंतर पिंडीवरती बेलपत्र वाहून तिला दुग्धाभिषेक कर. इतकंच? इतकंच? ज्ञानेश्वरा, हे कार्य मी अगदी सहजपणे पार पाडीन. पण त्यासाठी कोणत्याही सिद्धीचा वापर करता येणार नाही. तरीही माझ्यासाठी हे फार सामान्य कार्य आहे. ते सूर्यास्तापर्यंत कळेलच, तुलाही, मलाही आणि तुझ्या या गुरुलाही.
ज्ञानेश्वरा, मला आशीर्वाद द्या. परमाणुची या मांदिया पृथ्वी पणे नवचेची वाया देवी विश्वस्फूर्ती इया झाकवे ना जो म्हणून दृश्याचे झाले पणे दृष्टी द्रष्टत्व होणे पुढती ते गेलिया जाणे तैसेची दोन्ही ज्ञानेश्वराव, विनवण्या करून सुद्धा गोमाता दूध देत नाहीये. काय करावं? शब्दांचं सामर्थ्य कमी पडलं तर माझ्याकडे बाकी पण सिद्धी आहेत. अवकाशातून या शिवशंकराला महाअभिषेक करणाऱ्या या महायोगीला काहीही शक्य आहे. सिद्धीचा उपयोग करणं आता शक्य नाही. अरे त्याने अजून अनर्थ होईल. योगीराजांनी घातलेली अट विसरलास का? ज्ञानेश्वरा, अहो काय करू? माझ्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. पण म्हणून स्वतःच्या बळाचा आणि सामर्थ्याचा उपयोग करणं योग्य नाही आणि ते गुरुदादालाही आवडणार नाही. पण मग मी काय करू? हरलास हे मान्य कर. मी जिंकणं किंवा हरण्यापेक्षा माझ्यासाठी आता निवृत्तीनाथांचा जीव महत्वाचा आहे. ज्ञानेश्वरा, निवृत्तीनाथांना काही झालं तर मी स्वतःला क्षमा करू शकणार नाही. मला हे कोडं उलगडत नाहीये. सकाळपासून शांत असलेली गोमाता अचानक ऐकेनाशी झाली. माझ्याकडच्या सिद्धीचा मी उपयोग करू शकत नाही आणि हा नारायण सुद्धा काही क्षणात मावळेल. मी हतबल झालोय ज्ञानेश्वरा, मी हतबल झालोय. तुम्हीच मला मार्ग दाखवा. सांगया, अरे मार्ग तुझ्या समोरच आहे. तुझ्या गुरुमाईने सांगितलं तसं देहाच्या डोळ्यांनी नाही तर मनाच्या डोळ्यांनी पहा. तुला दिसेल मार्ग आणि त्याच मार्गावर माझा निरंतर निराकार गुरुदादाही तुला दिसेल. मला जशी साथ घातलीस तशी या गोमातेलाही घाल. अहंकार गळून पडलेल्या आणि क्षमा मागायला आलेल्या लेकराला आई कधीही दूर लोटत नाही. गोमाता, माणसांचे सगळे प्रयत्न संपले की देवाच्या शरणी ते येतात. शंभो शंकर शिव शंकर, शंभो शंकर शिव शंकर, शंभो शंकर शिव शंकर.
अलख निरंजन. गुरुदेव, माझं कर्म मी पूर्ण केलं. आता माझ्या निवृत्तीनाथांची सुटका करा. देवा, माझी इच्छा असली तरीही आता निवृत्तीनाथांची स्वतःचीच वृक्षातून बाहेर येण्याची इच्छा नाहीये. पण असं का? सिद्धी हे मानवाला मिळालेलं वरदान आहे. जरी ते त्यानेच तपश्चर्या करून मिळवलं असलं तरीही, आणि त्यावर आपला अधिकार नसतो, आणि हे जी व्यक्ती जाणत नाही त्याच्या सहाय्याने मला मुक्त व्हायचं नाही. निवृत्तीनाथा, क्षमा करा मला. गुरु माईने जे मला सांगितलं होतं त्याचा अर्थ मला आत्ता कळतोय. मला आत्मज्ञान मिळालं, पण ते मला आचरणात नाही आणता आलं. ह्यापुढे माझ्या आचरणातून अशी अक्षम्य चूक कधीही होणार नाही. पण निवृत्तीनाथा, मला क्षमा करा. निवृत्तीनाथा, बालकास क्षमा करा आणि आपण साऱ्यांना दर्शन द्या. अलख निरंजन. अलख निरंजन. प्रणाम गुरुदेव. आपल्या दर्शनाने मन प्रसन्न झालं. गुरुदादा, अलख निरंजन. भेटीच्या निमित्तानेच तर तुम्हा साऱ्यांची ही परीक्षा योजली होती. ही सारी मी निर्माण केलेली माया होती. निवृत्ती, ज्ञाना, या कठीण प्रसंगातही तुम्ही तुमचा संयम ढळू दिला नाही. आणि चांगदेवा, आज तू तुझी सर्व कार्य सिद्धी विना पार पाडली. गोंधळात चाचपडत का होईना, पण तू सगळ्या प्रसंगांना सामोरा गेला. ज्ञानेश्वरांच्या मुखी असे स्वर आणि शब्द ऐकून मी अचंबित झालो होतो. चांगदेवा, अरे साऱ्या विश्वाचे आर्त सोसणाऱ्या, विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणाऱ्या अमृतवाणीतून असा उर्मटपणा घडणे कदापिही शक्य नाही, हे आपण सारेच जाणतो. शब्दाच्या पल्याड पाहायला शिक चांगदेवा. माणसा माणसातला भाव ओळखलाच तर जन्माचे कोडे सुटे. नाहीतर तुझ्या गुरुमाईने तुला देऊ केलेला आत्मज्ञानाचा अखंड झरा क्षणात कोरडा होईल. मला कळलंय, माझ्याकडे ज्ञानाची सिद्धी नव्हती, केवळ कोरडे शब्द होते.